शिवा रूप पाहता दोषणे रूप पाहता दोषणे सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्वा सुखाचे आगर सर्वा सुखाचे आगर सर्वा सुखाचे आगर सर्वा सुखाचे आगर पाप रघुमाने विवार पाप रघुमाने विवार
हाती घेऊन बाण फिरे, हाती घेऊन बाण फिरे. हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम, बीज वाढवावे नाम, बीज वाढवावे नाम. नाही भीड भार, तुका म्हणे सान थोर, तुका म्हणे सान थोर, तुका म्हणे सान थोर. नाही भीड भार, तुका म्हणे सान थोर, तुका म्हणे सान थोर, तुका म्हणे सान थोर. हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम, बीज वाढवावे नाम, बीज वाढवावे नाम. विठोबा विठोबा.
विठ्ठल अजून व्हायची का? धर्माचे पालन करणे पाखांड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेवणे बाण फिरे हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम नाही भीड भार तुका म्हणे सान थोर हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम पांडुरंगा करू पांडुरंगा करू दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता अहो गट्टे उतरा तुम्हाला सांगितलं मग माचे पाळन करणे पाखांड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगातील थोर संत जगदवंद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा संतांच्या अवतार कार्याचं प्रयोजन सांगणारा अशा प्रकारचा आहे. संत या मृत्यूलोकात कशा करता आले? धर्माचे पालन आणि पाखंडाचं खंडन हे काम करण्याकरता आले. हेची आम्हा करणे काम तुकोबारे म्हणतात. बीज वाढवावे नाम अर्थात संतांच्या अवतार कार्याचं प्रयोजन सांगणारा अभंग आज कीर्तनासाठी निवडलेला आहे. आपल्या या परमपूज्य संत दोंडोपंत दादा फडावरील सप्ताहाचा पहिला दिवस आहे
आणि आपल्या ग्रामस्थ मंडळीने प्रेमाने ही कीर्तन सेवा मला दिलेली आहे. मागे खंडापूर येथे जो महाराष्ट्रात प्रचंड मोठा सप्ताह झाला आणि त्या सप्ताहामध्ये आपली सर्व मंडळी कीर्तन ऐकायला आलेली होती. त्यानुसार मंडळींना असं वाटलं की या महाराजांना परत आपल्या गावात बोलवावं, तर त्यामुळे आपल्याला हा योग प्राप्त झालेला आहे. पहिल्या दिवसाच्या मानाने वयोवृद्ध माणसं सगळे कीर्तनाला आलेले, मला आनंद झाला. पण आपल्या गावात तरुण माणसं फार कमी आहे असं मला वाटतं. तर धर्म समजून घेण्याकरता तरुणांची गरज असते आणि तरुण फक्त वाजवणारा एक आहे आणि एक चाल म्हणणारे आहेत बाबा, बाकी मग सगळे 60-70 वयाच्या पुढची माणसं दिसतात एकंदरीत. असो, सेवा वाट्याला आलेली आहे, त्याप्रमाणे आपण ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. तुकाराम महाराज या अभंगाद्वारे ज्या धर्माचं पालन करण्याकरता आलो असं म्हणतात, तो धर्म कोणता हे समजून घ्यायचा प्रयत्न करू. विठ्ठल 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 विठ्ठल, टाळी टाळी विठ्ठल हो हो. संतांचा धर्म कोणता? आपण जे लोक धर्म समजतो, ज्या धर्मामुळे किंवा ज्या धर्माच्या गैरसमजुतीमुळे आतापर्यंत 2 महायुद्ध झाली, बरोबर आहे. पहिलं महायुद्ध 1914 ते 1918, दुसरं महायुद्ध 1939 ते 43. हे दोन्ही युद्ध जे झाले ते धर्माच्या पार्श्वभूमीवर झाले. हिंदू मुस्लिम असतील हो किंवा आणखीन कोणी असतील हो, पण धर्मामुळे, तर ज्या धर्मामुळे युद्ध होतात, ज्या धर्मामुळे दंगली होतात, ज्या धर्मामुळे माणसं एकमेकापासून दूर जातात, त्याला संत धर्म म्हणत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. धर्म माणसाला जोडत असतो का तोडत असतो? जोडीत असतो. धारणात धर्म मिथ्याहुर धर्मो धारयते प्रजा, यस्या धारण संयुक्त सधर्म इति निश्चय. काय म्हटलंय? धारणात धर्म मिथ्याहुर, जो धारणा करतो त्याला धर्म असं म्हणतात. किंवा धर्म सुखासाठी असतो का दुःखाकरता असतो? धर्माचं पण सुख पाहिजे का दुःख पाहिजे? सुख पाहिजे. सुखार्था सर्वभूतानां मत्त सर्वं प्रवृत्तयः सुखंचन विना धर्मात एष धर्म सनातनः. धर्माची व्याख्या असते सुखंचन विना धर्मात, धर्माशिवाय सुख होऊ शकत नाही. आणि म्हणून ज्या ज्या लोकांच्या धर्माबद्दल सुखाच्या चुकीच्या कल्पना आहे, त्या त्या लोकांना धर्माने वागून सुद्धा आज दुःखच मिळतंय. विठ्ठल 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 विठ्ठल. कारण ज्याच्यामध्ये सत्कर्म, सदाचार आणि सुव्यवस्था या 3 गोष्टी असतात त्याला धर्म म्हणतात. म्हणून संतांनी जो स्थापन केलेला धर्म आहे, त्या धर्मामध्ये अखिल मानवाने एकत्र यावं हो आणि अखिल मानवाने एकत्र येऊन सुख भोगावं अशा प्रकारचा धर्म स्थापन केला. सकळ धर्माचे कारण, सकळ धर्माचे कारण, नाम स्मरण हरी कीर्तन, नाम स्मरण हरी कीर्तन. दया क्षमा समाधान संत जन साधिती, दया क्षमा समाधान संत जन साधिती. निज धर्म हा चोखडा, निज धर्म हा चोखडा, निज धर्म हा चोखडा, निज धर्म हा चोखडा. सकळ धर्माचे कारण, नाम
धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन दया क्षमा समाधान संत जन साधिती. सर्व भूतांना एकत्र आणणारा धर्म, धारणा करणारा धर्म, सुख देणारा धर्म, सत्कर्म सदाचार सुव्यवस्था ज्याच्यामध्ये आहे त्याला म्हणतात धर्म. हो, आणि हा संतांचा धर्म आहे. हो, निवृत्तीनाथांचा धर्म, पांडुरंगाचा धर्म प्रमाण आहे ना. धर्म जागो निवृत्तीचा तेने फेडिले पडळ, विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो, धर्मगा जागो तुझा. हो, आणि तूची कृपाळू राजा. संतांनी स्थापन केलेला धर्म हा सर्वांना एकत्र आणणारा धर्म आहे. आणि आपल्या वारकरी संप्रदायाने ही क्रांती केली की तळागाळातील लोकांपर्यंत आणि संतांचे विचार पोचवले. याच पार्श्वभूमीवर संत वाङ्मय निर्माण झालं. आणि त्या संत वाङ्मयातील एक तुकोबारायांच्या गाथ्यातील आणि अत्यंत सुंदर असा अभंग आज कीर्तनाच्या सेवेसाठी निवडलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही धर्माचं पालन करण्याकरता आलो, स्थापना नव्हे. पालन वेगळं आणि स्थापना. हो, जो धर्म आहे त्याचं पालन पालन करण्याकरता आलो याचाच अर्थ तुकोबारायच्या पूर्वी हा धर्म होता. बरोबर आहे ना. हो, ज्यावेळेला आणि असाच एक प्रश्न आपल्या भारताचे एक थोर विचारवंत मदन मोहन मालवीय यांना प्रश्न विचारला, धर्मात धर्म श्रेष्ठ कोणता. तेव्हा त्यांनी विचारलं, मी तुम्हाला विचारतो, दुधात दूध श्रेष्ठ कोणतं. तुम्ही काय सांगाल. काय तुम्हाला काय वाटतं. गाईच आहे. तर मी असं म्हणेल चूक. का. गाईच्या दुधाला आम्ही दूध म्हणत नाही, ते अमृत आहे. गाईच्या दुधाला आम्ही दूध म्हणत नाही, काय म्हणतो, अमृत. जसं त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं हे उत्तर आहे, तसं त्यांना विचारलेला प्रश्न धर्मात धर्म श्रेष्ठ कोणता. आता हाच प्रश्न मी तुम्हाला विचारतो, तुम्ही काय सांगाल. कोणता धर्म. हिंदू धर्म. त्याचं पण उत्तर चूक. कारण हिंदू हा धर्मच नाहीये. हिंदू हा धर्म नाहीये. हो, निज धर्म ह्या प्रमाण होऊन गेलं. हिंदू हा धर्म नाहीये, ही जीवन पद्धती आहे. हिंदू धर्माला धर्म म्हणणं त्याला संकुचित करण्यासारखं आहे. कारण हिंदू समाज फार थोडा आहे. आता लोकसंख्या पाहिली या भूतलावर तर हिंदूंची जास्त आहे का ख्रिश्चनांची जास्त आहे. ख्रिश्चन जास्त आहे, मुसलमान जास्त आहे. हो, म्हणजे हिंदू धर्म हा श्रेष्ठ आहे. हो, मग श्रेष्ठ आहे तर मग कनिष्ठ लोक का करतात. जर धर्म श्रेष्ठ तर मग थोडे तो का आचरण करतात, सगळे का करत नाही. याचा अर्थ हिंदू धर्माला धर्म म्हणून हिंदू धर्माला कमीपणा आणायचा नाही. एवढ्या करता असं म्हणता येईल, हिंदू हा धर्म नाहीये तर जीवन पद्धती आहे. जीवन पद्धती म्हणजे काय, अखिल मानवाने आचरण करावी अशा प्रकारची जीवन पद्धती आहे. बरोबर आहे. आता आपल्या धर्माचे अंग काय, तीर्थयात्रा हे आपल्या धर्माचं एक अंग आहे. साधना करणं, भगवत प्राप्ती, सत्संग हे आपल्या धर्माचं अंग आहे. बरोबर आहे. योगासनं करणं हे आपल्या धर्माचं अंग आहे. जप आपल्या धर्माचं एक अंग आहे. तप आपल्या धर्माचं एक अंग आहे. पूजापाठ हे आपल्या धर्माचं अंग आहे. स्नान संध्या. आता मला सांगा, स्नान संध्या हे जर आपल्या धर्माचं एक अंग आहे तर आपण केलं तर शुद्धी होते आणि इतरांनी केलं तर काय होईल बरं सांगा बरं. शुद्धीच होईल ना. आपल्या धर्माचं आचरण आपण केलं तर आनंद होईल, जर ख्रिश्चनाने केलं तर काय होईल. समजा योगासनं आपण केले, बरोबर आहे. योग म्हणजे काय करणं, पद्मासन घालणं, श्वास घेणं वगैरे योगाचे प्रकार आहे. योग साधना जर हिंदूने केली तर चित्तशुद्धी होते आणि मुसलमानाने केली तर काय होते. अहो, शरीर तर पंचभूताचं एकच आहे ना. सुख दुःख सर्वांची एकच आहे, रक्त सर्वांच्या अंगात एकच आहे. बरोबर आहे की नाही. हिंदूने जर योग केला तर त्याची चित्तशुद्धी होते आणि मुसलमानांनी केला तर काय होईल, चित्तशुद्धीच होईल. ख्रिश्चनाने केलं तर काय होईल, चित्तशुद्धीच होईल. कारण योगाचं काम आहे तुमच्या चित्ताला शुद्धी करून देणं. म्हणून बाबा रामदेवच्या या प्रयत्नातून अमेरिकेमध्ये आत्ता सध्या 1.25 लाख ख्रिश्चन लोक योग आसना करतात. किती लाख, 1.25 लाख. कोण, ख्रिश्चन लोक. आता ते करू लागल्यानंतर काय झालं, त्यांच्या पादरीने म्हणजे धर्मप्रमुखांनी त्याच्यावर बंदी घातली की तुम्हाला ही हिंदू धर्माची विचारसरणी आहे, त्यामुळे तुम्हाला आणि योगासनं करता येणार नाही. ते म्हणे धर्माची कोणाची असो, आम्हाला चित्तशुद्धी होते, स्थैर्य प्राप्त होतं, समाधान मिळतं म्हणून आम्ही करतो. आता तुम्ही सुद्धा सकाळी उठून जर पद्मासन घातलं तर तुम्ही कोणत्या धर्माचे असाल, पण पद्मासन घातलं, प्राणायाम केला, कपालभाती केली, तुम्हाला सुख होईल का दुःख होईल. आपल्यापैकी कोणीतरी करत असेल की नाही. सकाळी उठल्यानंतर पद्मासन घालावं माणसाने, प्राणायाम करावा, कपालभाती करावी, काय होतं, आनंद होतो, स्वास्थ्य चांगलं राहतं, आरोग्य चांगलं राहतं. त्याला हिंदू मुस्लिमचा काही प्रश्न येत नाही. तो
धर्म हा हो जगातल्या कोणत्याही माणसाला एकच देतो. काय देतो? सुख देतो. गीतेत जो धर्म सांगितलेला आहे, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. हे काही फक्त हिंदू करता सांगितलं का? गीतेमध्ये हिंदू शब्द आलाय का कुठं? कुठंच नाही आला. हा विश्वाचा धर्म आहे, अखिल मानवाचा धर्म आहे. हो म्हणून हो तुम्ही जरी पद्मासन घातलं, कपालभाती केली, प्राणायाम केला तर काय होईल? दुःख होईल का? आनंद होईल की नाही? समाधान होईल की नाही? हो सर्वांना. तर ते ख्रिश्चन लोक उत्तर द्यायला लागले त्यांच्या धर्मगुरूला की आम्ही हे करतोय हिंदू म्हणून करत नाही किंवा ख्रिश्चन म्हणून करत नाही, आम्हाला आनंद मिळतो म्हणून करतो. त्या पाद्रीला मोठा प्रश्न पडलाय. आता हिंदू धर्माप्रमाणे वागायला लागले, ही आहे ख्रिश्चन. हो मग सांगितलं जर तुम्ही हो हिंदू धर्माप्रमाणे योगासनं कराल तर तुम्हाला चर्चमध्ये यायला बंदी. त्या 1.25 लाख ख्रिश्चन लोकांवर चर्चमध्ये यायला काय घातली? बंदी घातली. हो आता बंदी घातली ते म्हणजे ठीक आहे पण नाही येणार. अहो एक तर लोक मंदिरात येतच नाही, म्हणजे आले त्यांना असं माणसंच कुठे आहे मंदिरामध्ये यायला. ते ख्रिश्चन लोक म्हणाले आम्ही चर्चमध्ये येणार नाही पण योगासना केल्याशिवाय राहणार नाही. आता तो एक गट तयार झाला, 1.25 लाख ख्रिश्चन लोकांचा गट तयार झाला. त्या गटनी हो स्वतःला एक नाव लावून घेतलं. काय? आता आम्ही सगळे नॉन ख्रिश्चन आहे. मी का बोलतो समजलं तुम्हाला? आता आम्ही सगळे आम्ही नाव नाही त्याला, त्यांनी स्वतःहून घेतलं. आता आम्ही सगळे कोण आहोत? नॉन ख्रिश्चन. आता ते नॉन ख्रिश्चन तर झालेच आहे, फक्त त्यांना हिंदू करून घ्यायला कोणीतरी गेलं पाहिजे. मला काय म्हणायचंय, हा झाला योगाचा परिणाम. जगामध्ये आपल्या धर्माचं कोणतंही अंग, आता गीता आपण पारायण करतो, जर एखाद्या ख्रिश्चनाने गीता वाचली त्याला सुख होईल का दुःख होईल? सुखच होईल. आपण वारी करतो, एखाद्या मुसलमानाने केलं त्याचं सुख होईल का दुःख होईल? धर्माचं कामच आहे सुख देणं. हो सुखार्था सर्वभूतानां मत्त सर्व प्रवृत्तया सुखंच न विना धर्मात तस्मात धर्म परो भवेत असं म्हटलं. धर्माशिवाय सुख होत नाही, सुख देणं हे धर्माचं काम आहे. आणि अशा व्यापक धर्माचं स्वरूप तुकाराम महाराजांना माहीत होतं. त्या धर्माचं पालन करण्याकरता तुकोबाराय मृत्यू लोकात आले, हे अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. धर्माचे पालन टाळ टाळ
उपदेश करतायत. तो धर्म मुळात तात्विक दृष्टीने असा आहे. धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे ज्याच्याशिवाय माणूस राहू शकत नाही तो धर्म. उदाहरणार्थ, गोडी हा साखरेचा धर्म आहे. धर्म धर्म दाहकता हा अग्नीचा धर्म आहे. प्रकाश देणं हा सूर्याचा धर्म आहे. घट्टपणा हा पृथ्वीचा धर्म आहे. पातळपणा हा पाण्याचा धर्म आहे. दाहकता अग्नीचा धर्म आहे. हलवणं हा वायूचा धर्म आहे. पोकळी हा आकाशाचा धर्म आहे. दुःख देणं हा मायेचा धर्म आहे. जो ज्याच्यापासून दूर राहू शकत नाही त्याला म्हणतात धर्म. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. टाळी टाळी टाळ टाळ. तुम्ही माझ्यावर नाराज आहे काय? नाराज नाही ना? मग टाळी वाजवत नाही. महिला तर एकदम पार तोंड सोडून बसलेले एकदम. असं काही दुःख झालंय का? आता कीर्तन हा आनंदाचा विषय का दुःखाचा विषय हो? मग कसे प्रफुल्ल चेहरे असायला पाहिजे. बरं आत्ता सध्या ना हो, भारता इतका सुखी माणूस जगात कुठं नाही बघा. जगात नाही. तिकडे युक्रेनचं रशियाचं युद्ध पेटलेलं आहे. हो, धडाधड घर पडतायत, माणसं मरतायत. इकडं आपलं अमेरिकेचं आणि इराणचं युद्ध पेटलेलं आहे. धडाधड गावाचे गाव नष्ट होत आहेत. लहान लहान बालकं अनाथ होत आहेत. आणि अशा रडगाग चालली सगळी, आक्रोश चालला सगळा. पण एवढं दुःख होत असलं तरी हो, आता एकमेकाला तेल भेटायला तयार नाही. कुठं सिलेंडर भेटत नाही. बरोबर आहे ना? हो, इराण कोणाला तेल द्यायला तयार नाही. तरी भारताची जहाज धडाधड येत आहेत भारतामध्ये. याच्यापेक्षा आनंद कोणता आणखी? म्हणे 1 तारखेपासून भाव वाढणार, भाव वाढणार चाललं होतं ना 1 एप्रिल पासून. पण ते एप्रिल फुल झालं. 1 एप्रिल पासून भाव वाढणार होते. आलं का लक्षामध्ये? कदाचित एखाद्या सरकारने वाढवले पण असते. पण जर आम्हाला मिळतंय तेल, कच्चं तेल, तर कशाला भाव वाढवायचे? म्हणजे इतकं युद्ध पेटलेलं असलं तरी इथं महागाई वाढायला तयार नाही. इथं पेट्रोलचे भाव वाढायला तयार नाही. इथं हो, सिलेंडरचे भाव वाढायला तयार नाही. आणि तरी तुमचे चेहरे उतरलेलेच आहे. कोणत्या प्रकारचं दुःख घेऊन आले तुम्ही? टाळी वाजवा. विठ्ठला विठ्ठला. एका कीर्तनामध्ये मी एका माणसाला विचारलं, सगळ्यात पुढे बसला होता. म्हणलं बाबा काय झालं एवढा चेहरा उतरला? नाही बाबा पहिल्यापासून असाच आहे म्हणे. ओरिजिनल दुःख. हो, म्हणून कीर्तनामध्ये असे तोंड सोडून बसू नये बरं का. मस्त प्रफुल्ल चेहरा ठेवावा, आनंद व्यक्त करावा, चांगले विचार आपण सांगतोय हो, की जो ज्याचा धर्म असतो तो धर्म टाकून तो मनुष्य राहू शकत नाही. मला सांगा, दाहकता सोडून अग्नी राहील का? नाही तर हात लावून पहा, भाजल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे आमच्याकडे असा अग्नी ना हो, गुलाबाच्या फुलकासारखा गार लागतो. असं कुठे का? ठणका दिल्याशिवाय विंचू राहणार नाही. हात लावून पहा ना तुम्ही. तू खबर आहे काय सांगतो? विंचू पिंडीवरी चढला, विंचू पिंडीवरी चढला, देव पूजा नावडे त्याला, देव पूजा नावडे त्याला. जेथे पैदाराचे काम, तेथे पैदाराचे काम, वावे अधमासी आधम, वावे अधमासी आधम, वावे अधमासी आधम, वावे अधमासी आधम. नांगी मारणं हा त्याचा धर्म आहे. कोणाचा? विंचवाचा. हो, आणि सुगंध देणं हा फुलाचा धर्म आहे. आलं का लक्षात? तसं काही जगामध्ये माणसं आहे, दुःख देणं हा त्यांचा धर्म आहे. बरोबर आहे? म्हणून हो, टोचणं हा जसा काट्याचा धर्म आहे. यदि काटे चुमना नहीं छोड़ते तो फूल महकना कैसे छोड़ेंगे? बरोबर आहे? यदि काटे चुमना नहीं छोड़ते तो फूल महकना कैसे छोड़ेंगे? याला धर्म म्हणतात. सुगंध देणं फुलाचा धर्म आहे. हो, कमळकळिका झालेपणे हृदयच्या मकरंदा राखोनेने दे रायांग रंका पारणे आमोदाचे. तसा आपला जो धर्म आहे हा धर्म त्यालाच म्हणतात सुखंच विना धर्मात
हो येश धर्म सनातन हा अशा प्रकारचा सुख देणारा धर्म हो तुकोबारे म्हणतात त्याची स्थापना करता करता आम्ही मृत्यू लोकात आलो. विठ्ठला विठ्ठला आता प्रश्न काय तुकाराम महाराज धर्माची स्थापना करण्याकरता आले का पालन करण्याकरता आले? पालन करण्याकरता. ज्याचाच अर्थ असा की हो स्थापन आधी झालेला होता फक्त त्याचं काय करायचं राहिलं होतं पालन. पालन करण्याकरता आलो हो होता म्हणून पालन का नसलेल्याचं पालन असलेल्या धर्माचं पालन का नसलेल्या धर्माचं पालन असलेल्या मग पालन करायची वेळ का आली? त्याच्यात पाखंड कालवलं होतं त्याच्यात काटे पसरवलेले होते त्याच्यामध्ये गैरसमज निर्माण केलेले होते त्याच्यामध्ये कालवा कालवी केली होती आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आम्ही करणे पाखंड खंडन पाखंडाचं खंडन करण्याकरता आलो. वाटा आधीच होत्या पण गवत उगून बुजल्या गेल्या होत्या. वाटा आधीच होत्या पण त्याला फाटे फुटलेले होते. वाटा आधीच होत्या हो पण त्या बुजल्या गेल्या होत्या आणि तुकाराम महाराज म्हणतात त्या वाटा स्वच्छ करण्याकरता झाडू संताचे मार थांबा झाडू संताचे मार्ग झाडू संता आडराणी भरले जग आडराणी हा उचिष्टाचा भाग शेष उरला तो सेवो टाळी 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 हा 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 झाडू संताचे मार्ग झाडू संताचे मार्ग झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग हा उचिष्टाचा भाग शेष उरला तो याचा तात्विक भाग काय? मार्ग झाडण्याकरता आलो का नवीन निर्माण करण्याकरता आलो? तुमचं काहीच म्हणणं नाही. अहो झाडायचे म्हणजे आधी होते ते का नसलेले? याचा अर्थ आधी होते की नव्हते? होते म्हणून अनादी आपला धर्म तो कोणी स्थापन केलेला नाहीये. आलं का लक्षामध्ये? हो. बाकी धर्म कसे माहिती का? आता इस्लाम धर्म येशू ख्रिस्ताच्या पूर्वी ख्रिश्चन धर्म नव्हता बरोबर आहे. गौतम बुद्धाच्या पूर्वी बौद्ध धर्म नव्हता. मोहम्मद पैगंबराच्या पूर्वी इस्लाम धर्म नव्हता. आता हिंदू धर्म कोणाच्या पूर्वी नव्हता? बोला की. होतात ना. अनादी. आमचा देव अनादी, आमचं तत्व अनादी, आमचं जग अनादी आणि आमच्या जीवाची बद्धता पण अनादी. जगात चार वस्तू बघा. 4 वस्तू. अनादी अनंत, अनादी शांत, साधी अनंत आणि साधी शांत. किती झाल्या? 4. अनादी अनंत ते जग, अनादी शांत ती माया, साधी अनंत तो ईश्वर आणि साधी शांत ते जग. हे तुमच्या सगळं लक्षात राहिलं असं मी गृहीत धरतो पुढे चालतो.
जग म्हणजे काय आणि माया म्हणजे काय? येतो जातो तो संसार, येत नाही जात नाही ते ब्रह्म, होत नाही झालं तर जात नाही ते ज्ञान, आणि जात नाही गेलं तर येत नाही तो ब्रह्म. बरोबर आहे ना? मानता हलवा कमीत कमी लक्षात राहण्यापुरतं. येतो जातो तो संसार, धर्म नाही. हो, आता मी तुम्हाला 10 वेळा सांगून पाहतो, जमलं बघा. येतो जातो तो संसार, येत नाही जात नाही ते ब्रह्म, होत नाही हो, होत नाही झालं तर जात नाही ते ज्ञान, आणि जात नाही गेला तर येत नाही तो ब्रह्म. हा, शेवटचं राहिलं ना. आता परत सांगतो, येतो जातो तो संसार, येत नाही जात नाही ते, होत नाही झालं तर जात नाही ते, आणि जात नाही गेला तर येत नाही तो. परत राहिला अंकित. आता परत पहिल्यापासून, येतो जातो तो संसार, हो, येतो जातो तो संसार, येत नाही जात नाही ते ब्रह्म, होत नाही झालं तर जात नाही ते ज्ञान, आणि जात नाही गेला तर येत नाही तो भ्रम. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो हो, शेवट मला सांगावं लागलं ते आणखी. किती पाठी आपण, जाऊ द्या. हो, पण मला एवढंच सांगायचंय हो, की तुकाराम महाराज झाडण्याकरता आले, नवीन वाटा निर्माण करण्याकरता आले. वाटा आधीच होत्या, आपला धर्म अनादी. तुकोबार म्हणतात, हीच तर माझी बिरदावळी. ऐसी माझी ब्रिदावळी, ऐसी माझी ब्रिदावळी. पाणेरीने मार्ग गळी, दास्य दास्य ते. तो शाहीचा आवाज कमी करा जरा, शाहीचा आवाज कमी करा, शाहीचा आवाज. दास्य दास्यत्वे आगळी, दास्य दास्यत्वे आगळी. आता हे माणसं पखवाज ऐकायला आले का कीर्तन ऐकायला आले? कीर्तन ना, मग ऐकू द्या ना जरा कीर्तन. थोडं शाही जरा लांब ठेव पाहिजे तर. हा, असं थोडं एकही शब्द तुम्हाला ऐकू येत नसेल कीर्तन करून काय फायदा मग त्याचा? ऐसी माझी ब्रिदावळी, ऐसी माझी ब्रिदावळी. दास्य दास्यत्वे आगळी, दास्य दास्यत्वे आगळी. कमी करा, कमी शाहीचा आवाज. पाणेरीने मार्ग मळी, पाणेरीने मार्ग मळी. हा, जीवन घ्या रे कापडी हो, जीवन घ्या रे कापडी हो. जीवन घ्या रे कापडी हो, जीवन घ्या रे कापडी हो. आहा आहा रे भाई, आहा आहा रे भाई, आहा आहा रे भाई, आहा आहा रे भाई. ऐसी माझी ब्रिदावळी, दास्य दास्यत्वे आगळी. पाणेरीने मार्ग मळी. जीवन घ्या रे कापडी ओ, आहा आहा रे भाई, आहा आहा रे भाई. जीवन घ्या रे कापड. तुम्ही वारीमध्ये पायी कधी गेले असाल की नाही? हे सोमवारी म्हणतात ना, कावडी. ऐसी माझी ब्रिदावळी, दास्य दास्यत्वे आगळी. पाण्हेरीने मार्गमळी, जीवन घ्या रे कापडी हो. आहा आहा रे भाई हो, ऐसी माझी ब्रिदावळी, पाण्हेरीने मार्गमळी. तुकोबारा म्हणतात, माझी ब्रिदावळी, जे बुजलेल्या वाटा आहे ना त्या खुल्या करणं. आणि बुजलेल्या वाटा कोणाला कळतात? लहान पोराला नाही कळत. जुने माणसं म्हणतात, मला माहिती इथंच वाट होती, है ना. म्हातारी माणसं म्हणतात, चल माझ्याबरोबर चल, ही इथंच वाट होती.
तुकाराम महाराज म्हणजे जुनाटे, तुका जुनाट मिरासी आणि ठाव दिला पायापाशी. अशा प्रकारचे जुनाट तुकाराम महाराज हो. आणि म्हणून ते म्हणतात करणे पाखंड खंडन करणे धर्माचे पाळन धर्माचे पाळन. बोला धर्माचे पाळन धर्माचे पाळन. करणे खंडन करणे पाखंड खंडन हेची आम्हा हेची आम्हा करणे. एक मुद्दा स्पष्ट झाला. तुकाराम महाराज धर्माची स्थापना करण्याकरता आलेले नाही. ते आधीच होती, वेदापासून होती, बरोबर ना. आधी नादी गुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा आणि बोधाचा संसारा झाला जो आंबते. धर्माची स्थापना नाही होत नाही, करायची गरज नाही, कारण तो अनादी, बरोबर ना. तो कसा आहे अनादी. तुम्ही ऐकता की नाही कोण ठेवतो आई लक्ष आहे ना तुमच्याकडे. तर मी एकटाच ओरडतो नसता. आता सर्वजण वर हात करून टाळी वाजरा. विठ्ठला 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 विठ्ठला. हा नाही नाही धागीन आता सिद्ध झाला. तुकाराम महाराज स्थापना नव्हे तर काय पाळन करण्याकरता, वाटा निर्माण करण्याकरता नाही, तर उगवलेलं गवत आहे, बुजलेल्या वाटा आहे किंवा काटे पसरवलेले. बऱ्याच लोकांना वाटा निर्माण करता येत नाही पण काटे मात्र पसरवता तसे बहादर असतात. म्हणजे कालवा कालवी करायला पण फार हुशार असतात बरं का ते. हो तुकोबारे म्हणतात हो की जे लोक काटे पसरवतात ना बरं का, हो, आम्ही काय करतो अनिक निर्दळन कंटकाची धर्मनीती सहा ऐकावा व्यवहार, दया तिचे नाव भूतांचे पाळन, दया तिचे नाव भूतांचे पाळन, अनिक निर्दळन कंटकाचे. दोन पकडत पाहिजे म्हणजे एक तरी पकडतो ना बरोबर तसं मात्र पकडता आला पाहिजे त्याच्यामध्ये. करायचं कसं काय कीर्तन करायचं कसं काय विठ्ठला विठ्ठला विठ्ठल. हा टाळी 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 ढल ढल. हो हो. आणि मिश्रण काय असतं माहिती का, ज्याप्रमाणे निवाडा करणारे अभ्यासू असतात तसे मिश्रण करणारे पण अभ्यासू असतो बरं का.
हो, आता तुकाराम महाराज निवाडा करण्याकरता एक्सपर्ट आहे, ते आपण नंतर सांगू. पहिले भेसळ करणारे लोक इथे सांगू तुम्हाला. कशात काय भेसळ करायचं असा काय अभ्यास राहतो ना, बरं का. तेलामध्ये पाणी, हळदीमध्ये लाकडं, साबुदाण्यामध्ये गारा आणि मोहरीमध्ये बिलाईताच्या बिया. बरं का, हे काय असतं मिश्रण. पण तुकाराम महाराज म्हणतात हो, कशाही प्रकारचं मिश्रण केलं तरी आम्ही त्याचा निवाडा केल्याशिवाय विकेल तेथे विका माती नाव ठेवणी बुका माती नाव ठेवणी विकेल विकेल तेथे विका माती नाव ठेवणी बुका माती नाव ठेवणी बुका माती नाव ठेवणी बुका माती नाव ठेवणी विकेल तेथे विका माती नाव ठेवणी बुका. हे आव्हान आहे तुकाराम महाराजांनी केलेलं आहे. विका, पण जिथं तुका आहे ना मंडळी, काय झालंय इकडे बघा ना तुम्ही, बोलण्याकडे लक्ष द्या ना तुम्ही. विकेल जाऊ दे आता, जसं असेल काय हरकत नाही. विकेल तेथे विका माती नाव ठेवणी बुका हा तो निवाड्याचा ठाव खऱ्या खोट्या निवडी भाव. म्हणून तुकाराम महाराजांनी हा जो निवाडा केला, निवाडा अलग लक्षात, निवडिले सार असार ते धर्मनीतीचा हा धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार ऐकावा व्यवहार ऐकावा व्यवहार धर्मनीतीचा हा निवडिले सार आसार ते निवडिले सार आसार ते निवडिले सार आसार ते निवडिले सार आसार ते धर्मनीतीचा धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार ऐकावा व्यवहार ऐकावा व्यवहार धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार ऐकावा व्यवहार. तुकाराम महाराजांनी भेसळ करणाऱ्यावर फार मोठी टीका केलेली आहे. आणि आजही आपल्या संप्रदायात भेसळ करणारे खूप आहे, बरं का. बरं का, अभंगामध्ये भेसळ, ज्ञानामध्ये भेसळ. आणि पाखंड म्हणजे काय, शुद्ध ज्ञानामध्ये अशुद्ध अज्ञानाचं मिश्रण होणं याचंच नाव पाखंड. आणि पाखंड चमकदार असतं, बरं का. शुद्ध ज्ञानापेक्षा पाखंडासाठी काय असतं, चमकदार असतं. आता आले लहान लहान पोरं लहान लहान पोरी कीर्तन करायला लागल्या, फुल गर्दी, तुफान गर्दी. तिथं काही संप्रदाय नाही, तिथं काही फड नाही, तिथं काही आचरण नाही, बरं का. तिथं काही जाबार अभंग पाठ असंही नाही. त्यांना फडही माहिती नाही, वारी पण माहिती नाही. काय सांगतात, ते टीव्हीवर कीर्तन ऐकत होतो आणि ती निरूपण काय करत होती माहिती का, हरिभजने धवळलेले जग, याचं निरूपण करत होते. हरिभजने हे बाबा घेऊन द्या ना, बाबा घेऊन द्या. म्हणजे विक्षेप होत त्याच्यामुळे, चालल्यामुळे बसून बसून. तर निरूपण चाललं होतं, हरिभजने धवळलेले जग. तिने त्याचं निरूपण काय केलं माहिती का, तुम्हाला माहिती का,
ढवळलं म्हणजे काय? ढवळलं म्हणजे काय माहिती का तुम्हाला? आता टीव्हीवर तर हजारो करोडो माणसं ऐकत असतील की नाही? त्या सगळे ऐकणारे मूर्ख होते का सगळे? टीव्ही सगळेच ऐकतात. शहाणे ऐकतात, अज्ञानी ऐकतात, नवखे ऐकतात, सांप्रदायिक असतात, न सांप्रदायातले पण ऐकतात. तुम्हाला माहिती आहे का ढवळणं म्हणजे काय? म्हणे मीठ, मिरची, कांदा, लसूण सगळं एकत्र करून असं ढवळून काढलं. तुम्हाला काय वाटतं ढवळायचं आता आहे का? हाय होते. तुम्हाला माहिती आहे ना पण ढवळणं म्हणजे प्रकाशित करणं. ढवळणं म्हणजे काय? ढवळणं म्हणजे गढूळ करणं. ढ लावला तर काय होईल? गढूळ करणं. आणि ध लावला तर काय होईल? ढवळणं म्हणजे प्रकाशित करणं. तुकाराम महाराजांनी धवळलं का ढवळलं? हा, धवळलं. हरिभजने हे धवळीले जग. ती टीव्हीवरून सांगत होती. आता असे जर कीर्तनकार कीर्तन करायला लागले हो तर वारकरी संप्रदायाचं काय होणार? म्हणून मिश्रण सर्वात पहिलं जे आहे तेच टिकलं पाहिजे आणि जी भेसळ आहे ती बाहेर काढली पाहिजे. भेसळ हो म्हणून तुकोबारे म्हणतात विकेल ते विका माती नाव ठेवणी बुका हा तो निवाड्याचा ठाव आणि खऱ्या खोट्या निवडी भाव हो कालवणी विष आणि केला अमृताचा नाश ऐसी अभग्याची बुद्धी आणि सत्यलोपे नाही शुद्धी. तुकोबारे म्हणजे एक प्रकारचं आव्हान आहे. किती भेसळ करा हो किती कालवा कालवी करा पण जिथं हा तुका आहे तिथं तुमची भेसळ अजिबात चालायची. सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे तुकोबारे म्हणजे भेसळ अजिबात खपूनच घेणार नाही तुकोबारे म्हणजे. अशा प्रकारचे आव्हान करणारे तुकाराम महाराज हो. आणि ते म्हणतायत आम्ही कशा करता आलो? निवडिले सार असार ते कशा करता आलो? करणे पाखांड खंडन. पाखांड्याचं खंडन करण्याकरता आलो. धर्म आमचा अनादीच होता. देव आमचा अनादी. आमची देवी कशी? अनादी निर्गुण प्रगटली भवानी. देवालाच म्हटले देवी म्हणजे देवच. पण तो काही आता अहो युगे 28 विटेवर म्हणजे तो अनादी. तो काय कोणी स्थापन केलं? बाकी देवासारखं स्थापन. देव तीन प्रकारचे आपण मानतो. केलेले देव, झालेले देव आणि असलेला देव. केलेले देव म्हणजे कोणते? शेळा तांब्याचे बाहुले केले. शेंदरी हेंदरी दैव कोणती पूजी भूते खेते. आपुल्या पोटाजी रडते. मागतीशी ते अवदान आपुले इच्छे आणि का पिढी. आपुले इच्छे आणि का पिढी अवदान. शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते खेते. आपुल्या पोटाजी रडते. मागतीसी ते अवदान. टाळे मागतीसी ते अवदान. आपुले इच्छे आणि का पिढी. आपुले इच्छे आणि का पिढी. हे झाले केलेले देव. आपला जो देव उभा आहे हा केलेला आहे का? घडवलेला आहे का? बसवलेला आहे का? अनादी आहे. बरोबर आहे की नाही? आता झालेले यज्ञ करून पुण्याच्या प्राप्तीने स्वर्गात जाऊन झालेले देव इंद्र
ते पण क्षणिक आहे. ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षिणे पुण्यमर्त्य लोकम विशंती एवं त्रैधर्म मनुः प्रपन्ना गतागतम काम कामा लभंते. येरा नाशा हे पुढे अन पुण्य सरता उघडे. तुका म्हणे जाती अन पुण्यक्षये अधोगती. ते पण झालेले देवे, केलेले झालेले, आमचा तसा नाही. हा, तू विटेवर सकये बाई हो करी कृपा. तू विटेवर सकये बाई हो करी कृपा. टाळ टाळ. माझे मन लागो तुझ्या पायी हो करी कृपा. माझे मन लागो तुझे पायी हो करी कृपा. तू सावळे सुंदरी हो करी कृपा. तू सावळे सुंदरी हो करी कृपा. निज भक्ता करुणा करी हो करी कृपा. लावण्य मनोहरी हो करी कृपा. निज भक्ता करुणा करी हो करी कृपा. निज भक्ता करुणा करी हो करी कृपा. पंढरपुरी राहिली डोळा पाहिली संते देखिली वरुण विठाई वरुण विठाई. बोला, वरुण विठाई वरुण विठाई. वरुण विठाई वरुण विठाई. हा, वरुण विठाई वरुण विठाई. सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. 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 सच्चिदानंद तुम्हाला हे नवीन नवीन वाटतं काय प्रमाण आहे ना ते. माऊलीचे अभंगे, एकनाथराचे अभंगे, वारा आहे ना. आणि याच्यातून देव कळतो आपल्याला. अनादी म्हणजे काय. अनादी अंबिका भगवती. अनादी निर्गुण प्रगटली भवानी. तुम्ही द्या ना प्रमाणात, धनार्दन द्या, काय हरकत नाही. अनादी निर्गुण प्रगटली भवानी. हो, आणि मोह महिषासुर मर्दना लागला. अनादी आमचा देव, अनादी आमचा संप्रदाय, अनादी. वैकुंठवासी परमपूज्य रंगनाथ गुरुजी परभणीकर त्यांचे वाक्य तुम्हाला सांगतो, ध्यानात ठेवायचं बरं का. आता बरं का, आपल्या संप्रदायाला 4 अवच्छेदक आहे. 4 अवच्छेदक आहे. संप्रदाय अनादी असावा, संप्रदाय वेदबोधित असावा, संप्रदाय श्रेष्ठांनी अंगीकार केलेला असावा, आणि संप्रदाय फलद्रूप असावा. किती झाले? 4. पहिला अवच्छेदक संप्रदाय अनादी असावा. दुसरा अवच्छेदक संप्रदाय वेदबोधित असावा. तिसरा अवच्छेदक संप्रदाय श्रेष्ठांनी अंगीकार केलेला असावा. आणि चौथा अवच्छेदक संप्रदाय फलद्रूप असावा. किती झाले? 4. पहिला अवच्छेदक संप्रदाय अनादी. दुसरा अवच्छेदक वेदबोधित. तिसरा अवच्छेदक श्रेष्ठांनी अंगीकार केला. आणि चौथा अवच्छेदक फलद्रूप. असं ध्यानात ठेवलं तर कीर्तन बरं का. चौघांनी 4 ध्यानात ठेवा ना, ऐका नाही. 4 मध्ये चौघांनी. आता मी एका डोक्यात काय काय ठेवणार बरं सांगा. याला असं कोण म्हणायचं? रंगनाथ गुरुजी परभणीकर त्यांचं वाक्य आहे. संप्रदाय आपला अनादी. जगातले कुठलाच संप्रदाय अनादी नाही. मी सांगितलं ना. हो, बाकी सगळे स्थापन केलेले, निर्माण झालेले. हो, आणि ते केव्हा तरी संपणार आहे. आपला संपणार नाही. हो, हे फडच्या फड चालले, शेकडो वर्षाच्या परंपरा आहे, चालू आहे, बंद कधीच होणार नाही. जगामध्ये काही किती उलाढाली होतील है ना. हो, अनेक उलाढाली, अनेक सरकार येतील जातील, पण आपला संप्रदाय टिकणार आहे. आता गजनीपासून तर इंग्रजांपर्यंत हे काय सगळे आक्रमण आहे ना. मी सांगत होता कीर्तनामध्ये की पहिलं आक्रमण गजनीचं 1001 साली गजनी आला. 1192ला मोहम्मद घौरी आला. 1296ला अल्लाउद्दीन खिलजी आला देवगिरीवर. 1303ला चित्तोडवर आला अल्लाउद्दीन खिलजी. 1336ला मोहम्मद तुगलक आला.
1528ला बाबर आला, त्यानंतर अकबर, त्यानंतर औरंगजेब, त्यानंतर अब्दाली, त्यानंतर मग इंग्रज आणि त्यानंतर आपण. एवढे 1000 वर्षात आक्रमण झाली आपल्या देशावर, अलग लक्षात. पण दिल्लीला जरी राज्य बदललं असलं तरी आपले फड चालूच होते. देवगिरीवर जरी आक्रमण झालं कोणाचं, अल्लाउद्दीनचं, पण ज्या काळामध्ये देवगिरीवर अल्लाउद्दीन खिलजीचं आक्रमण झालं त्याही काळात ज्ञानोबाराय आणि आपल्याप्रमाणे परमार्थाची जडणघडण चालूच होती. आणि त्या काळातला हा अभंग आहे. गुळगुळा वाजती टाळ, गुळगुळा वाजती टाळ, गुळा गुळा वाजते टाळ, गुळगुळा वाजते टाळ. झन झना नादर साळ, झन झना नादर साळ. झना झना नादर साळ, झना नादर साळ. उदो झाला पाहली वेळ, उदो झाला पाहली वेळ. उदो झाला पाहली वेळ, उदो झाला पाहली वेळ. उठावाची वदा गोपाळ गा, उठावा वदा गोपाळ, उठावाजे वदा गोपाळ गा. उठावा वदा गोपाळ. कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा कैसा वासुदेव बोलतो बोल, 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 कैसा वासुदेव बोलतो बोल. घोळा वाजते टाळा, घोळा घोळा वाजते टाळा, जनजन नादर साळ. झाला तो अल्लाउद्दीन गेला पण आमचे टाळ वाजतातच ते. अल्लाउद्दीन गेला, मोहम्मद तुगलक आला, तोही गेला पण आमचे टाळ वाजतातच आहे. मोहम्मद तुगलक गेला, त्यानंतर मग बाबर आला आणि बाबरही गेला पण टाळ वाजतातच आहे. बाबरच्या नंतर अकबर आला, तोही मेला पण टाळ आमचे वाजतातच आहे. तो गेल्यानंतर औरंगजेब आला तरी आमचे टाळ वाजतातच आहे. त्यानंतर अब्दाली आला आणि गेला पण टाळ आमचे वाजतातच आहे, अलग लक्षामध्ये. नंतर इंग्रज आले आणि गेले पण टाळ आमचे वाजतातच आहे आणि वाजतच राहणारे याला म्हणतात गुळगुळा वाजती टाळ. विठाला विठाला या टाळामध्ये काळ आहे. टाळ आणि काळ म्हणजे काय? याच्यात 3 मुद्दे आहेत. तेवढे 3 मुद्दे कळाले की अख्खा वारकरी संप्रदाय तुम्हाला कळाला. कोणता? पहिला म्हणजे बाळापोटी माहेरी गेल, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा मेले माणूस जित उठविलं. आणि तिसरा मुद्दा वेळ काळा ते ग्रासीला. एवढे 3 मुद्दे कळाले ना त्यालाच म्हणतात कैसा वासुदेव बोलतो बोल. हे सांगायचं कसं? कैसा वासुदेव बोलतो बोल, बाळापोटी माहेर गेल ऐसा वासुदेव बोलतो बोल. कैसा वासुदेव बोलतो बोल, मेले माणूस जिथं उठविल ऐसा वासुदेव बोलतो बोल. आणि कैसा वासुदेव बोलतो बोल, वेळ काळा ते ग्राशी लगा ऐसा वासुदेव बोलतो बोल. मग करायची का सुरुवात? इथून कीर्तन सुरू होतं. म्हणजे एवढं सगळं आतापर्यंत फाउंडेशन करा म्हणजे ढेकळं फोडायलाच वेळ गेला एवढा. पेरणं राहिलं बाजूला. आता ही भाषा तुमची ना, ढेकळं फोडायलाच इतका टाइम गेला. आताशी लेवल, मग ओल आणि मग आता पेरायला सुरुवात करायची. बाळापोटी माहेर घेईल हे कळायला पाहिजे. कोणतं बाळ? बाळ म्हणजे पहिली गोष्ट आईच्या पोटी बाळ जन्माला येतं का बाळाच्या पोटी आई? आईच्या पोटी बाळ. इथं तसं नाहीये. बाळापोटी माय हे उलट आहे. बर, मेलेली माणसं जिवंत माणसांना उचलतात का जिवंत माणसं मेलेल्यांना उचलतात? तुमच्याकडे कसं काय? जिवंत माणसं मेलेल्या माणसांना, बरोबर आहे की नाही, खांदेकरी जिवंत असतात आणि मड मेलेलं असतं. इथं तसं नाहीये. मेलेली माणसं जिवंतांना उचलतात, मेले माणूस जिथं उठविलं. विश्लेषण याच्यावर आम्ही 7 दिवस बोलतो. 7 दिवस एकच कीर्तनकार म्हणजे माझ्या वाट्याला हा अभंग येतो आणि 7 दिवस तुमच्यासारखे श्रोते, तुमच्यासारखे टाळकरी, आणि रोज थोडं थोडं टप्प्याटप्प्याने एक एक मुद्दा सांगायचा, एक एक मुद्दा सांगायचा. आणि मग शेवटी वेळ काळा ते ग्रासी लगा, वेळ काळा ते. आता वेळ मोठा का काळ मोठा? काळ मोठा आणि वेळ छोटी. मग छोटी वस्तू मोठ्या वस्तूला खाते का मोठी वस्तू छोट्या वस्तूला खाते? मोठी वस्तू छोट्या वस्तूला खाते. खरी गोष्ट आहे ना. मग इथं काय म्हटलंय? वेळ काळा ते ग्रास्य लग.
छोटा काळ वेळेला कसं काय करत असतो? उलट आहे. आलं का लक्षामध्ये? मोठ्याने लहानाला खायला पाहिजे, तर लहान वस्तू मोठ्या वस्तूला खाते. आता बघा, सप्ताह 7 दिवस चालतो, याला म्हणायचं काळ. आणि कीर्तन ही काय आहे? वेळ. वेळ महत्वाची का काळ महत्वाचा? वेळ महत्वाची. हो. काळ देवाच्या हातात आहे आणि वेळ आपल्या हातात. बरवी हे वेळ सापडली संधी. नाही 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 होत. मात्रा गेला, कॅश सुटला का संपला विषय. बरवी हे वेळ सापडली संधी, साह्य झाली बुद्धी संचितासी. वेळ सापडली, वेळ साधली पाहिजे. म्हणता का अहो इतका मोठा ऍक्सिडेंट झाला पण त्यातून तो वाचला. कारण का? काळाला पण वेळ नव्हती आली. कळलं का तुम्हाला? काळाला पण वेळ नाही आली. म्हणून बरं, आपल्या हातात काळ आहे का वेळ आहे? हो, आपल्या हातात काळ आहे का वेळ आहे? वेळ आपल्या हातात. वेळेचं सोनं करा. हो, वेळेचं असं सोनं करा की जेणेकरून तुम्हाला, हो, ती वेळ तुम्हाला काळावर विजय मिळवून देण्याकरता सहाय्य करील. विठ्ठला विठ्ठला टाळी टाळी. बोला तुकाराम महाराज म्हणतात ना, दिलाया काळे अवकाश, नाही पावलो आयुष्यानाश, कार्याकारण उरले शेष, गेले ते भूस जाऊ परते. वेळ महत्वाची. तुमच्या हातामध्ये काय? वेळ आहे. काळ आपल्या हातात नाहीये. हो, काळ तो काळाच्या हातात आहे. बघा, प्रतापगडावर अफजल खान चालून आला, तो काळ होता. तो काळ होता. होता जेव्हा म्हणून वाचला शिवा, ती वेळ होती. है ना? तुमच्या हातात वेळ आहे. बरोबर आहे? हो. आग्र्याच्या तुरुंगात शिवाजी महाराज सापडले, तो काळ होता. बरोबर आहे? हो. पण बाप सुटला नाही, तिथून शिवाजी महाराज सुटले, ती वेळ आहे. त्या आग्र्यातून, हो, औरंगजेबचा बाप पण नाही सुटला बरं का, तिथंच मेला तो आग्र्याच्या तुरुंगामध्ये. ज्यावेळेला शहाजहान तुरुंगात होता ना, त्यावेळेला, आणि उन्हाळा सुरू झाला, त्याला कोरड पडायला लागली. त्यांनी मुलाकडे अर्ज लिहिला. मुलगा म्हणजे कोण? औरंगजेब. की अरे मला आता तहान लागते, पाणी पुरत नाही, तू एक कळशीवर पाणी ठेवतो, पाणी वाढून दे. म्हणजे पाण्यात वाढ करण्यात यावी याच्याकरता अर्ज. कोणाकडं? मुलाकडं. कोण अर्ज करतो? हा, काय धर्म आहे बघा ना तो. मुलाकडं बाप. बरं, मुलगा सम्राट आहे, भारताचा सम्राट आहे औरंगजेब, आणि बाप कैदेमध्ये, आणि तो म्हणतो अरे मला पाणी पुरत नाही, पाण्यात वाढ करून दे. तर औरंगजेबने उत्तर काय दिलं माहिती का? जेवढं दिलं तेवढंच प्यायचं, आणि मेला तर काही फरक पडत नाही म्हणे. आता उत्तर ऐका कोणाचं? शहाजहानचं. तेवढंच लिहून ठेवा घरी घेऊन जा. तो शहाजहान काय म्हटलं औरंगजेबला? अरे ज्या देशाचा तू सम्राट झाला ओढून ताडून बळजबरीने, त्या देशातली मुलं मेलेल्या बापाला तर्पण करतात. कळलं का तुम्हाला? मेलेल्या बापाला नदीमध्ये उभं राहून पाणी पाजतात, तर्पण करतात, आणि तू जिवंत बापाला तडफडून तडफडून मरतो. तुला हिंदू धर्म कधीच कळायचा नाही. जा. कळलं का तुम्हाला? अशा प्रकारे ज्या तुरुंगामध्ये, हो, आणि ज्यांनी बापाला तडफडून मारलं औरंगजेबने, तिथं शिवाजी महाराज पण अडकले होते. हे ना? पण काळापेक्षा वेळ महत्वाची. बरोबर आहे की नाही? काळापेक्षा वेळ. बरोबर. शिवाजी महाराजांनी युक्तियुक्तीने, हो, पेटारे काढले, पेटाऱ्यात बसून गेले, निसटले, हो, आणि रायगडावर आल्यानंतर, हो, तोफांचा आवाज झाला, शिवाजी महाराज आले म्हणून. आलं का लक्षामध्ये? मला काय सांगायचंय? तुमच्या हातामध्ये वेळ आहे का काळ आहे? आणि वेळच सापडली पाहिजे आपल्याला. बरवी हे वेळ सापडली. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, हो, आमचं तत्व अनादी, आमचा देव अनादी, आमचा संप्रदाय अनादी. आणि असा जो अनादी, त्याच्या जी भेसळ केलेली आहे, भेसळ. आता एवढे बाहेरचे लोक आले, ही भेसळच आहे ना. इस्लामांचं राज्य आलं, ख्रिश्चनांचं राज्य आलं, ही भेसळच आहे. आता चैत्र महिना चालू आहे. खरं सांगा, किती माणसं चैत्र महिन्याला पहिला वर्षारंभ मानतात? बरेच माणसं 1 जानेवारीला हॅप्पी न्यू इयर्स करतात की नाही? आता आपला
1 जानेवारीला वर्ष आरंभ होतो का चैत्र शुद्ध प्रतिपदेला? बरोबर आहे की नाही? बरोबर आहे ना? पण कितीतरी मूर्ख माणसं आहे ना अजून 1 जानेवारीला हॅपी न्यू इयर्स म्हणणारे. मला पण फोन येतात. मला जर 1 जानेवारीला फोन आला ना तर मी सरळ सांगतो रॉंग नंबर. साहेबाचा येऊ नाही तर कोणाचा येऊ, 1 जानेवारी हा आपला वर्ष आरंभ नाही. एक चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा हाच. आताच्या मुलांना काय, आता मुलं आज नाही येतो भाव वेगळा आहे आणि तरुण मुलं बी नाही तुमच्याकडं. हो, त्यांना ज्यांना शिकवायचं ते आहे कुठे इथं? ते बसले गेम खेळत मोबाईलवर. खरं आहे ना? हो. आता व्यवहार परमार्थ जो अध्यात्म ज्याला आहे ना, ही अध्यात्म तरुण आता या ठिकाणी निदान 50 तरी तरुण पाहिजे होते. आम्ही ठाणे जिल्ह्याचा विश्व हिंदू परिषदेचा अध्यक्ष आहे आणि त्यामुळे आम्हाला राम आंदोलन म्हणा, लव जिहाद म्हणा, हो, गायी वाचवणं म्हणा, यशाकरता अटक पण झालेली आहे. अटक, कळलं का? हे तरुणांना सांगायला पाहिजे. हो, की धर्मासाठी काय, धर्म रक्षावयासाठी आणि करणे अटी आम्हास. धर्माचं रक्षण करण्याकरता अटी आहे, साया असते मोठ्या प्रमाणामध्ये. राम राम मंदिर म्हणता 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 498 वर्ष गेली. 498 आणि 498 वर्षानंतर आपल्याला, हो, ज्यावेळेला बाबरी मशीद पाडली आणि राम मंदिराकरता केस उभी राहिली तर आपल्या विरोधामध्ये 22 वकील होते. है ना? देश आमचा, राम आमचा, भूमी आमची आणि आमच्या विरोधामध्ये वकील ते पण आपलेच. भारतातलेच होते ना ते. बरोबर आहे की नाही? हो. आणि भारतातलेच असून भारतातलं शोषण करून भारतातल्या लोकांनी त्यांना पोसलं. हो, लाखो करोड रुपयाची फी दिली राम मंदिराच्या विरोधामध्ये. पण आपण, हो, अशा 22 वकिलांच्या नाकावर टिचून राम मंदिराशी केस जिंकलो आणि दणदणीत राम मंदिर बनवून दाखवलं. बरोबर. धन्यवाद बरं का. मी तुम्हाला एक जणांनी कोणती टाळी वाजवली, आनंद झाला त्याला. नाही, धन्यवाद त्याबद्दल. विठ्ठला 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 म्हणून आपण आपले शत्रू नाहीये. आपल्या देशामध्ये आपलेच माणसं आपले फार मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये शत्रू आहेत. तुकाराम महाराजांचं काही कमी रक्त आटवलं का लोकांनी? भरपूर रक्त आटवलं ना. का लिहिलं? पाण्यात बुडवा आधी करून सगळं काही. तेव्हा तुकाराम महाराज, हो, जे मृत्यूलोकात आले, ज्या पाखांड्याचं खंडन करण्याकरता आले, हो, त्या अभंगाद्वारे तुकोबारा म्हणतात करणे पाखांड खंडन. आणि हेच काम, कोणतं काम? जे बीज आहे, बीज आम्ही निर्माण नाही करत. तुकाराम महाराज नामाला बीज म्हणतात. बरोबर ना? नाम बीजही आहे फळही आहे. बीज आणि फळ हरीशे नाम, सकळ पुण्य सकळ धर्म. हो, नाही नुसतं बीज नाही. तुकाराम महाराज ज्या नामाबद्दल बोलतात ना, बरं का, हो, ते नाम म्हणजे या ब्रह्मांडाचं बीज आहे. विठाला विठाला नाम विठोबाचे घेईन मी वाचे, 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 नाम विठोबाचे नाम विठोबाचे घेईन मी वाचे, 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 नाम विठोबाचे घेईन मी वाचे. बीज कल्पांतीचे तुका म्हणे, बीज कल्पांतीचे तुका म्हणे, बीज कल्पांतीचे तुका म्हणे, बीज कल्पांतीचे तुका म्हणे, व्रत एकादशी कर्ण उपवाशी, व्रत एकादशी कर्ण उपवाशी, व्रत एकादशी कर्ण उपवाशी, व्रत एकादशी कर्ण उपवाशी, बीज कल्पांतीचे तुका म्हणे, बीज कल्पांतीचे तुका म्हणे, बीज कल्पांतीचे
अशा प्रकारचं जे बीज नाम, हं, नुसतं अख्ख्या ब्रह्मांडाचं, बरं का, ब्रह्मांडाचे बीज तुझं नमो, आणि अशा ब्रह्मांडाचं बीज असलेलं असं आहे. नियमाप्रमाणे जगाची स्थित्यंतर असतात, कल्पच्या कल्प जातात. पण ज्याप्रमाणे आपण मागच्या वर्षी जर आपल्याला 100 पोते धान्य झाले, आपण सगळे विकत नाही किंवा सगळे खात नाही, दुसऱ्या वर्षी पेरण्याकरता काहीतरी ठेवतो की नाही, त्याला काय म्हणतो आपण, बीज. जे शिल्लक ठेवतो त्याला म्हणायचं बीज. तसं देवाचं जे नाम आहे ना, अख्ख्या विश्वाचा जरी नाश झाला तरी जे बीज नाम आहे ना त्याचा कधीच नाश होत नाही, त्याला म्हणतात बीज. अलग लक्षामध्ये, अवघाची आकार, ग्राशीला काळे आणि एकते निराळे, हरीचे नाम त्याला बीज म्हणतात. तुकोबारा त्याला म्हणतात बीजा आणि फळ हरीचे नाम. हो, आणि असं बीज नाम जतन करण्याकरता आम्ही पुन्हा पुन्हा मृत्यू लोकात येतो. हेच आमचं काम आहे. हे तुकोबारा अभंगाच्या हे आम्हा करणे काम, हेच आम्हा करणे काम, हेच आम्हा करणे काम, हेच आम्हा करणे काम, हेच आम्हा करणे काम, हेची 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 आम्हा करणे काम, बीजवाण वावे नाम, बीजवाण वावे नाम, हेची आम्हा करणे काम, हेची आम्हा करणे काम, हेची आम्हा करणे काम, हेची आम्हा करणे काम, बीजवाण वावे नाम, बीजवाण वावे नाम, हेची आम्हा करणे काम, 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 बीज वाढवावे नाम, बीज वाढवावे नाम, बीज वाढवावे नाम, बीज वाढवावे काम, बीज वाढवावे नाम, बीज वाढवावे नाम, बीज वाढवावे नाम. पण काम फार खडतर आहे. याच्या स्पष्ट बोलावं लागतं, अधिकारवाणीने बोलावं लागतं. आणि जे पाखंडी लोक आहे ना, हो, ते साध्या बोलण्याने सुधरत नाही. म्हणून त्यांच्याकरता तीक्ष्ण तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण फिरे, हा अभंग म्हणजे धारदार आहे. असा मुळमुळीत अभंग नाही आहे. याला चाली पण भारदस्तच पाहिजे, उच्च विचाराच्या पाहिजे, उच्च जरा स्वराच्या पाहिजे. हेची करणे आम्हा काम, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. तीक्ष्ण शब्दात तुकोबाराय बोलले. बऱ्याच वेळेला संत अंग म्हणजे तिखट शब्द येतात ना, काय माये गेली होती भूतापाशी, आणि काही शब्द तर फक्त पारायण करावे म्हणून सुद्धा नव्हे.
पण तुकाराम महाराजांचे शब्द तीक्ष्ण जरी असले तरी त्या तीक्ष्ण शब्दात कळकळ आहे. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. आणि समोर राजा बसलाय की आपला बाप बसलाय, कोणाबद्दल भीडही नाही आणि कोणाबद्दल भारही नाही. नाही भीड भार आणि तुका म्हणे सान थोर, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम, विठोबा रखुमा आई. जय जय विठोबा. टाळी टाळी. जय जय विठोबा. जय 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 विठोबा. बोला पुंडली. ज्ञानदेव तुकाराम दुबार कुमाई, दुबार कुमाई, दुबार कुमाई. हो हो. धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम, हेची आम्हा करणे काम, हेची आम्हा करणे काम. धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन करणे पाखंड खंडना, करणे
करणे पाखा खंडन करणे पाखा खंडन हे श्याम करणे काम हे श्याम करणे काम
वाढवावे नाम. 5 मिनिट बाकी आहे. हा 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 या 10 मिनिटात आपल्याला सेवा संपवायची आहे. की श्री संत धोंडोपंत दादा यांच्या फडावरचं हे कीर्तन आहे. मला वाटतं हे मी महाराष्ट्रामध्ये या फडावर हे पहिलंच कीर्तन करतोय असं मला वाटतं. आता शिरवळकर दादांच्या फडावर केले कोकणामध्ये, भास्करांच्या फडावर भरपूर केले, शंकर स्वामींच्या फडावर पण भरपूर केले, पण इथं हा पहिलाच योग आला. शेवटचे माझे 10 मिनिट या प्रकारचे असतील की या अभंगात जो धर्म सांगितला आहे त्याचं सूत्र मनुस्मृतीमध्ये असं म्हटलेलं आहे, धर्मो रक्षति रक्षितः, धर्म एव हतो हंती धर्मो रक्षति रक्षितः, तस्मात धर्मो न हंतव्यो मा नो धर्मो हतो वधित. तर तेवढं सूत्र ध्यानात ठेवा फक्त. कोणतं? धर्मो रक्षति रक्षितः. आपण धर्माचं रक्षण केलं तर धर्म आपलं रक्षण करतो. आणि हे सूत्र सर्व ठिकाणी लागू पडतं. तसं अर्थो रक्षति रक्षितः, आपण तारुण्यामध्ये पैसा सांभाळून ठेवतो, तोच पैसा म्हातारपणात आपलं रक्षण करतो, है ना. तसं आपण झाडं लावतो, आधी झाडाचं आपण रक्षण करतो, कुंपण घालतो, पाणी घालतो, आणि ते झाडं मोठं झाल्यानंतर ते आपलं रक्षण करतात. वृक्षो रक्षति रक्षितः, है ना. अर्थो रक्षति रक्षितः. तसं परिवारो रक्षति रक्षितः. तुम्ही जरी परिवाराचं रक्षण केलं ना, तोच परिवार तुम्हाला म्हातारपणात तुम्हाला सांभाळतो. म्हणून परिवारो रक्षति रक्षितः या विषयावर बोलत असताना सध्या परिवार फार ढासाळले गेलेले. बहुतेक मोठमोठ्या बंगल्यांमध्ये फक्त म्हातारी माणसंच राहतात, मुलं तिथं राहत नाही. साधू संत जरी गेले कीर्तनकार, तरी त्याला जेवू कोणी घालायचा असा मोठा प्रश्न आहे. बरं, घरं तर खूप मोठे मोठे, घरात फक्त म्हातारा आणि म्हातारी. पूर्वीच्या काळात जसं आता आपल्या सर्वांच्या काळात जर पाहिलं तर आम्ही 7 भाऊ 3 बहिणी, हा आपला परिवार होता. देशाची संख्या टिकून होती. आता आपलं पुढं कसं आलंय, हम दो हमारे दो, ते पण राहिलं नाही. आता हम दो हमारा एक, आता पुढं हम दो हमारा एक. आता विचार करा, तुम्ही दोघं तुम्हाला जर एकच झाला, तुमच्या बंगल्यांचं काय करायचं, तुमच्या शेतीचं काय करायचं. बंगले 2-2, 4-4 घेऊन ठेवले, आणि मुलगा तर एकच आहे, पण त्याच्या पुढच्या पिढीमध्ये एक पण होईल सांगता येत नाही. कारण तुमच्या मुलांची लग्नच मुळामध्ये असे होतात, मुलीचं वय 30 वर्षाचं आणि मुलाचं वय 35 वर्षाचं. आता या वयात जरी लग्न झाले तरी मुलं बाळ होतील असं नक्की सांगता येत नाही. बरं, त्यातही तुम्ही बाहेर जेवायला जाता कुठंतरी, आणि मग तुमच्याकरता हलाला तुमच्या जेवणामध्ये कालवणारे जे लोक आहे, प्रजनन शक्ती नष्ट होण्याकरता औषधं तयार केली, रसायन, आणि ते कालवले जातात. पुढच्या संततीत मुलांना संतती होईल असं काही नक्की सांगता येत नाही. त्यामुळे आपण आपल्या देशामध्ये घटत चाललेलो आहे. बाकी समाज जर पाहिला, मुसलमान समाज, तर ते आजही म्हणतात हम 5 हमारे 25, है ना, हम 5 हमारे 25. त्यांना विचारला का, अरे 4 बीबी और 40 बच्चे ये तो अल्लाह की देन है. 4 बीबी 40 बच्चे ये तो अल्लाह की देन है, और बेरोजगारी महंगाई ये तो मोदी की देन है. त्यामुळे ते घाबरत नाही. आपण काय म्हणतो, अरे बस झालं, एक मुलगा, जमीन तर काय 5 एकर आहे, मग त्याला एका पुरतीच, मग कशाला 2 मुलं पाहिजे. पण त्यांना जमिनी नाही, काहीच नाही. एक भंगार विकणार, एक चोऱ्या करणार, एक पाकिट मारणार, काही बी करणार, पण ते कशालाच घाबरत नाही. त्याचा परिणाम अमेरिका कंटाळली, रशिया कंटाळला, चीन कंटाळले. हो, इतकी लोकसंख्या भर भर, आणि पुढे शेवटी काय, ज्याची लोकसंख्या जास्त त्याचा देश, ज्याची लोकसंख्या जास्त त्याचं मतदान जास्त, ज्याचं मतदान जास्त त्याचा आमदार, त्यांचाच खासदार, त्यांचाच पंतप्रधान. आता 3 महानगरपालिका गेल्या तुमच्या हातातून, बरोबर आहे ना. हो, ज्या मुसलमानांच्या हातात नगरपालिका गेल्या, मालेगाव म्हणा, परभणी म्हणा, किंवा औरंगाबाद, तिथं त्यांनी टिपू सुलतानचे फोटो लावले. ज्या टिपू सुलताननी लाखो हिंदूंचे मुर्दे पाडले, तो टिपू सुलतान तुम्हाला का आवडतो? ही मानसिकता आहे, ध्यानात ठेवा. आणि म्हणून आपले पूर्वज एका काळामध्ये इराणमधून पळून आलेले, थायलंडमधून, कंबोडियातून पळून आलेले, अफगाणिस्तान पळून आलेले. आता फक्त हिंदुस्थानातच फक्त शिल्लक राहिलो आपण, बाकी सगळे राष्ट्र सोडून पळून आलो. का? तिथं आपण घटलो, आपली संख्या घटली, हाकलून दिलं तिथून. इराणमध्ये
हो, आपले 50% लोक होते. कंबोडियात आपलं मंदिर आहे अजून. हो, त्या मंदिराचं नाव आहे अंकोर वाट. तुम्ही मोबाईलवर शोधा, ज्यांच्याकडं कोणाकडं मोबाईल गुगल आहे त्याच्यावर शोधा अंकोर वाट मंदिर कुठे आहे. तर ते कंबोडियामध्ये. किती मोठं आहे, तुमची 4 गावं बसतील त्या मंदिरामध्ये. कळलं का? मंदिराच्या मूर्ती म्हणजे मंदिराच्या दरवाजामध्ये प्रवेश केल्यानंतर मूर्तीपर्यंत जायला 4 किलोमीटर चालावं लागतं. 4 म्हणजे तुमची 4 गावं त्या एका मंदिरात बसतील. पण कोणी बांधलं इथे? हिंदूंनी. कोणत्या राजाने? राजा सूर्यवर्मा. तो महाराष्ट्रातला होता. एका महाराष्ट्रातल्या राजाने बांधलेलं ते मंदिर, कारण तिथं सगळे आपले लोक होते ना. देशच आपला होता तो कंबोडिया. आता फक्त मंदिर राहिलं, तिथं इस्लाम लोकांचं राज्य. मग त्यांनी मंदिर तोडलं नाही अजून. का माहिती आहे का? त्या मंदिराला सिमेंट वापरलेलं नाही, लोखंड पण नाही, फक्त दगड आहे. ती एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून त्यांनी ठेवले ते. जगातली माणसं ते पाहायला जातात. त्यांच्या साईडच्या कंपाऊंडच्या भिंती आहे ना, त्या भिंतीवर हो आणि 4,000 अप्सरांची चित्र आहे. पण एकीसारखी दुसरी नाही, दुसरीसारखी तिसरी नाही, इतके वेगळे वेगळे चित्र आहेत. काय बनवणार असेल? आपण कंबोडिया सोडला, थायलंड सोडलं, हो, इंडोनेशिया सोडलं, अफगाणिस्तान सोडलं, आता भारतात फक्त शिल्लक राहिलोय. आणि भारतात आता आपण 70%वर आलोय. जेव्हा 50%वर येऊ तेव्हा आपल्या पुढे 3 पर्याय राहतील. काय? मुसलमानांना 3 पर्याय येतील. एक तर धर्मांतरित व्हा, नाहीतर मरायला तयार व्हा, नाही तर पळून जायला तयार व्हा, काश्मीरच्या लोकांप्रमाणे. दुसरा काही पर्याय नाही. ही शेवटचे 10 वर्ष. शेवटच्या 10 वर्षात तुम्ही काय करणार आहे? शेवटचे 10 ओव्हर शिल्लक राहतात ना, 10 ओव्हर. हारणारी मॅच असते एखाद्या वेळेला. 10च ओव्हर आहे हा, आणि 100 रन बनवायचे. आणि हा बॅटमन तर फार 2च शिल्लक राहिले. पण एखादा बॅटमॅन ज्याप्रमाणे 4-6 मारून ते पूर्ण करतो, तसं आता राहिलेल्या शेवटच्या 10 वर्षात तुम्ही आपण काय पराक्रम करतो त्याच्यावर देशाचं भवितव्य अवलंबून आहे. अन्यथा जसं आपण इतर देश सोडले तसा हा सुद्धा सोडावा लागेल, अशी वेळ आहे. म्हणून देव धर्म पूजा पाठ वारी सगळं करा, पण पहिला विचार देशाचा करा. देशाचा, बरोबर आहे? ज्याची कुटुंब, पहिले कुटुंब सांभाळायचा प्रयत्न करा. तुमचे जर 2 मुलं असतील, 2 सुना असतील, थोडे दिवस एकत्र राहायचा प्रयत्न करा. आजी आजोबा नातवांना शिक्षण थोडंफार दिलं पाहिजे. ज्या घरात कीर्तनकार आला, न सांगता मुलं त्याच्या पाया पडली पाहिजे, न सांगता नातू त्याच्या पाया पडले पाहिजे. असे मुलांना संस्कार द्या. लक्षात, तर आपला धर्म टिकू शकतो. तेव्हा इतक्या दुरून मुंबईवरून आपल्यापर्यंत आलो. आमचं विश्व हिंदू परिषदेचं जवळजवळ आणि 40 वर्ष मी काम करतोय. अत्यंत प्रतिकूल अवस्थेमध्ये आम्ही हे काम चालू ठेवलं. राम मंदिराच्या काळामध्ये आम्हाला जेलमध्ये पण जावं लागलं, पण राम मंदिर झालं ही आनंदाची गोष्ट आहे. अशा स्थितीमध्ये उद्या परत मुंबईला जायचं आहे, लांबचा प्रवास आहे. मला आपल्या ग्रामस्थांनी फोन केला, म्हणे तुमचं कीर्तन ऐकून आम्हाला खूप आनंद झाला. म्हणे संत कृपा झाली इमारत फळा आली. त्याच्यात मी 6 साखळ्या सांगितल्या होत्या आहे ना. आक्रमण कोणी केलं, प्रतिकार कोणी केलं, कृपा कोणी केली, ठीक आहे. आक्रमण प्रतिकार कृपा, आक्रमण प्रतिकार कृपा. अजून ते ऑनलाईन आहे, यूट्यूबवर आहे, पहा, ऐका, आणि कायमचं पाठ करून ठेवा. आणि जमलं, माझी एक भोळ्या भाबड्या कीर्तनकाराची तुम्हाला विनंती आहे की जमलं तर 7 ते 9ची वेळ करा, जेणेकरून ही तरुण मुलं असताना अख्खं गाव येईल बघा कीर्तन ऐकायला. आणि मग 7 ते 9च्या नंतर पंगत. आमच्याकडे सगळीकडे तेच आहे. 7 ते 9 कीर्तन, सर्वांना जेवण. गावात कोणी चूल पेटवायचीच नाही, अशा मोठ्या मोठ्या पंक्ती. पण कुठं पैशाला कमी आता? तुमच्याकडे सगळं पाणीच पाणी. 100% बागायती गाव आहे तुमचं, पाहिलं ना मी सगळं. काही कमी नाही इथं, पाणीच पाणी सगळं. मग असं असताना आपल्या गावामध्ये मोठे कीर्तनकार यावे, भरपूर समाज जमावा आणि सर्व चांगल्या प्रकारचं प्रबोधन व्हावं, अशी अपेक्षा आमची तुमच्याकडे आहे. आपण कराल अशी अपेक्षा बाळगतो आणि माऊलीचं भजन घेतो. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली.
भीड भार नाही 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 भीड भार तुका म्हणे साना थोर तुका म्हणे साना थोर तिची आमा करणे काम तिची आमा करणे काम तुका म्हणे साना थोर तुका म्हणे साना थोर ध्रुपद म्हणा ध्रुपद म्हणा ध्रुपद दुसरं लाव करणे आमा कामा एची करणे कामा करणे आमा करणे बीजवाड वावे नाम बीजवाड वावे नाम बीजवाड वावे नाम आम्हा करणे काम 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 आम्हा करणे आम्हा करणे काम आम्हा करणे काम बीजवाड वावे नाम बीजवाड वावे नाम बीजवाड
हे